ही कुल्फी पाहताय घरी बनवलेली आहे आणि फक्त 2 साहित्यापासूनच बनली आहे. आणि खरं सांगतेय, साखर, खडी साखर असं काहीच आपण वापरलेलं नाही. तर ही कुल्फी आपण छान अशी गुळामध्ये बनवली आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्हाला कुल्फी चालत नसेल किंवा तुम्ही डाएट करत असाल आणि तुम्हाला कुल्फी खायची आहे, तर अशा वेळेस ही कुल्फी तुम्ही घरीच नक्की ट्राय करू शकता. एकदा तरी तुम्ही ही कुल्फी बनवायला हवी. छान असे कुल्फीचे बाईट सुद्धा मी तयार केलेले आहेत. ते कसे तयार केले हे सुद्धा सांगणार आहे. चला तर मग खूप वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी जाड तळ असणारी कढई घेतलीये. कढई थोडीशी पसरट असेल तर कमी वेळात होईल आणि थोडीशी अशी खुलगट असेल तर मात्र एक 5-7 मिनिटं जास्त लागतील. कढई मी आत्ताच गरम करण्यासाठी ठेवलेली नाही. यामध्ये आधी दूध घालूयात. तुम्हाला किती कुल्फी बनवायची यानुसार तुम्ही दूध घेऊ शकता. इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. शक्यतो निरसं दूध घ्यायचं, म्हणजे जे आधी आपण तापवलेलं नसेल असं दूध इथं घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी इथं चालू केली. आता फक्त एक छान खळाळून उकळी येण्याची आपण वाट पाहूयात. उकळी येताना यामध्ये वरती साय जमता कामा नये यासाठी अधूनमधून हे दूध ढवळत राहायचं, म्हणजे साय अशी वरती तयार होणार नाही. आणि सुरुवातीला तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवू शकता. हाय फ्लेमवरती दूध उतू जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. गॅसची फ्लेम हाय आहे. हाय फ्लेमवरती आधी दुधाला छान उकळी येऊ देऊ. गॅसची फ्लेम हायच आहे. छान दुधाला उकळी आलेली आहे आणि साईडला जी मलाई जमती आहे किंवा चिकटती आहे कढईला ती सुद्धा काढून घ्यायची. आता एक पर्याय इथं आहे की तुम्ही इथे दूध आटवून घेऊ शकता की ज्याला भरपूर वेळ लागेल. तर साधारण आपल्याला निम्म्यापेक्षा कमी दूध असं आटवलेलं हवं. तर कुल्फी अशी मस्त दाणेदार, रवाळ अशी टेक्स्चरला असते. तर आपल्याला त्याच पद्धतीने बनवायची. आता तुम्हाला जर दूध आटवून घ्यायचं असेल तर तसंही करू शकता. वेळखाऊ प्रोसेस आहे, पण चालून जाईल. आता इथे मी काय करणार आहे, ही कुल्फी आणखीन जास्त पौष्टिक व्हावी आणि दाटसर व्हावी यासाठी 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. हे काजू मिक्सरमध्ये आपल्याला चांगले बारीक पावडर याची तयार करून घ्यायचे. तुम्ही जर काजू आधीच भिजवून घेतले ना तर याची पेस्ट तुम्ही करू शकता. काजू असे छान असे बारीक झालेले आहेत, पण आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे. यासाठी यामध्ये मी थोडंसं दूध घातलं. दूध घालून पुन्हा एकदा छान फिरवून घेऊ. तर बघा मस्त अशी काजूची पेस्ट इथे तयार झालेली आहे. या पेस्टमुळे पौष्टिक सुद्धा होईल तुमची कुल्फी आणि सोबतच दाटसरपणा सुद्धा खूप लवकर येईल. त्यामुळे तुम्हाला खूप वेळ असं दूध आटवत बसायची गरज पडणार नाही. तर दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही इथे वापरू शकता. आता तयार केलेली ही काजूची पेस्ट लगेचच मी या दुधामध्ये घातलेली आहे आणि लगेचच ती दुधामध्ये मिक्स करायची, म्हणजे तळालाही खाली चिकटणार नाही आणि गुठळा सुद्धा अजिबातच होणार नाही. एक लक्षात घ्या की दूध आपलं चांगलं उकळलेलं हवं. उकळी आल्यानंतर सुद्धा 2 मिनिटांसाठी दूध छान उकळून घ्यायचं आणि मगच ही पेस्ट घालायची, म्हणजे दूध आपलं अजिबात फुटणार नाही. काजूची पेस्ट घातली ना लगेचच दुधामध्ये तुम्हाला दाटसरपणा जाणवेल. आणखीन एक 4 ते 5 मिनिटांसाठी दूध मीडियम फ्लेमवरती छान असं आपण उकळून घेऊ. आणि हो, अधूनमधून ढवळत राहायचं, म्हणजे साय वरती जमा होणार नाही. आणि साईडला जी साय जमा होते ना किंवा चिकटते कढईला, ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा 4-5 मिनिटांसाठी दूध चांगलं आटवून घेतलंय. मस्त दाटसर असं दिसतंय. तुम्ही इथे बघू शकता. तर सुरुवातीला काय होतं ना, जेव्हा दूध गरम असतं त्यावेळेस दाटसरपणा थोडासा कमी दिसतो. पण जसं-जसं थंड होईल ना, तसं-तसं छान दाटसरपणा या दुधाला येतो. तर आपण काय करूयात, आता गॅसची फ्लेम मी बंद करते. बंद फ्लेम करून संपूर्णपणे हे दूध आपण थंड करून घेऊयात. दूध थंड करत असताना अधूनमधून ढवळत राहायचं, म्हणजे यावरती साय अजिबात जमा होत नाही. तर बघा इथे मी दूध संपूर्णपणे थंड करून घेतलंय आणि मस्त रवाळ असं टेक्स्चर या दुधाचं दिसतंय. मस्त अशी जशी रबडी असते ना, अगदी त्याच पद्धतीने दिसते. आता काय करूयात, हे दूध संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय. अजिबात कोमट सुद्धा नको. पूर्ण रूम टेम्परेचरवरती आलेलं असावं किंवा हवं असेल ना, तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून संपूर्णपणे थंड करून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ. तर गूळ तुम्ही खिसून घ्या किंवा जर तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर ती तुम्ही वापरू शकता. अगदी एक पाव वाटी भरूनच 1 लिटर दुधासाठी मी इथं गूळ वापरलेला आहे. कारण दुधामध्ये सुद्धा छान गोडी असते. आटल्यानंतर सुद्धा आणखीन जास्त दूध गोडसर लागतं, म्हणून गूळ इथे मी कमीच वापरलाय. यामध्ये फ्लेवरसाठी मी इथे वेलची पावडर घातलेली आहे. आता लगेचच गूळ यामध्ये मिक्स करून घेऊ. आता गूळ लगेचच मिक्स होणार नाही, लगेचच वितळणार नाही. हवं असेल तर तुम्ही एक 5-7 मिनिटं असं ढवळत बसू शकता. पण एक शॉर्टकट म्हणून आपण लगेचच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात, म्हणजे एकजीव सगळं असं मिक्स होईल आणि एकसारखी फ्लेवरला अशी कुल्फी लागेल. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त दाटसरपणा आलेला आहे
आणि छान अशी रबडी दिसते. पटकन याचं झाकण लावूया आणि मिक्सरला फक्त एक पल्स मोडवरती 2दा मी हे फिरवून घेतलेलं आहे आणि स्मूथ असं ह्याचं टेक्स्चर सुद्धा झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. मस्त स्मूथ असं झालेलं आहे. कुल्फी बनवण्यासाठी परफेक्ट असं बॅटर तयारच झालं. तुम्ही इथे पाहू शकता. आता ना काय करूयात, हे थोडंसं आपल्याला टेस्ट करून पाहायचंय. जर तुम्हाला गूळ कमी जर वाटला, तर तुम्ही इथे वाढवू शकता. आता इथे मी काय केलंय, माझ्याकडे कुल्फी मोल्ड नाहीये, पण मी असे डबे घेतलेले आहेत, की ज्यामध्ये आपण कुल्फी छान अशी बनवू शकतो. तर यासाठी आपण काय करूया, त्याचे उभे डबे असतात ते घ्यायचे किंवा मग तुम्ही ग्लासमध्ये सुद्धा बनवू शकता. यामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात. तर माझ्याकडे 2 डबे आहेत आणि मिश्रण जास्त आहे. तर यासाठी मी 2 डब्यांमध्ये काढून घेणार आहे. ही कुल्फी 7 ते 8 तासामध्ये व्यवस्थित तयार होते. पण मी ही रात्रभर ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दोन्ही डबे दाखवते. तर दुसऱ्या दिवशी दुपारीच मी हे डबे काढलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता छान साईडला सुद्धा बर्फ जमलेला आहे. यावरचं झाकण काढून सुद्धा तुम्हाला दाखवते. बघा मस्त रंग आलाय की नाही कुल्फीला. अगदी छान दिसतेय. आता काय करूयात, यामध्ये ना माझ्याकडे आईस्क्रीमच्या काड्या आहेत त्या घालून घेऊयात. म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित कट करता येतील किंवा मग हवं असेल ना तर तुम्ही असेच कट करून देऊ शकता आणि स्पूनने सुद्धा तुम्ही खाऊ शकता. ही कुल्फी डब्यामधून डिमोल्ड व्हायला हवी यासाठी थोडंसं पाणी घ्यायचंय. रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे. फक्त एक 2 ते 3 सेकंदासाठीच यामध्ये ठेवायचं आणि लगेचच तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी कुल्फी डिमोल्ड झालेली आहे आणि दिसायलाच ही कुल्फी किती छान दिसतेय. आता या कुल्फीचे 4 भाग तयार करून घेऊयात. अगदी परफेक्ट अशी कट सुद्धा होतीये. तुम्ही इथे बघू शकता. सहज अशी कट होतीये. तर बघा मस्त अशी कुल्फी तयार झालेली आहे. वरून थोडेसे पिस्ता, बदामचे काप सोबतच गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घातलेल्या आहेत, की जेणेकरून खायला सुद्धा आणि दिसायला सुद्धा छान दिसेल. परफेक्ट अशी हेल्दी कुल्फी आपली तयार झालेली आहे, जी मनसोक्त तुम्ही हवी तेवढी खाऊ शकता, कोणतंही गिल्ट मनामध्ये न ठेवता. सुरुवातीला मी तुम्हाला खरं सांगितलं, की 2 साहित्यामध्येच ही कुल्फी तयार होते. जर तुम्ही दूध आटवून घेतलं, तर तुम्हाला काजूची पेस्ट घालायची गरज पडत नाही. आणि चौथा जो पदार्थ आपण वापरला तो आहे वेलची पावडर. वेलची पावडर फक्त फ्लेवरसाठी मी इथे वापरलेली आहे. तसा तर दुधाचा आणि गुळाचा सुद्धा छान फ्लेवर येतो. पण एक्स्ट्रा फ्लेवर असावा, छान सुगंध यावा म्हणून वेलची पावडर वापरली. नाहीतर गूळ आणि दुधामध्ये सुद्धा ही कुल्फी छान होते आणि छान तयार सुद्धा होते, छान लागते सुद्धा. दुसऱ्या डब्यामधली सुद्धा कुल्फी काढून घेतलेली आहे आणि असे ह्याचे क्यूब तयार करून घेतलेत. हे क्यूब सुद्धा असेच खायला खूप छान लागतात. पण यामध्ये मी काय केलंय, की थोडेसे टूथपिक रोवून घेतलेले आहेत, की जेणेकरून पटकन उचलून असे छोटे-छोटे बाईट्स खायला बरे पडतात. तर बघा हे कुल्फी बाईट सुद्धा किती छान दिसतायत ना. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.